आज बनवली मस्त अशी सुरळीची वडी किंवा खांडवी पण म्हणतात याला। त्यासाठी 1 कप आंबट दही, 1 कप पाणी छान मिक्स करून घ्यायचं बरं का। दही प्लेन झालं पाहिजे। त्यामध्ये मसाले, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा। ठेच्यामुळे चव छान लागते वडीला। ज्या कपाने दही घेतलं त्याच कपाने बेसन पीठ घ्यायचं बरं का। आणि हे एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं। एक पण गाठ ह्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे, म्हणजे आपली वडी छान तयार होईल। ते शिजवण्याआधी ताटाला तेल लावून घेते बरं का। आणि हे शिजवायला ठेवलं की सतत चमच्याने हलवायचं बरं का, म्हणजे यामध्ये गाठ राहणार नाही। शिजवताना गॅस मध्यम ठेवायचा बरं का, म्हणजे छान शिजून तयार होतं। या प्रकारे सतत हलवत राहायचं। एक 5 मिनिटं लागतात हे बॅटर तयार व्हायला। फटाफट अशी सुरळीची वडी तयार होते मस्त। आता हे शिजलं की नाही, वाटीमध्ये पाणी घेऊन बघायचं। जर हे पीठ पसरलं नाही तर आपलं पीठ तयार आहे। आता हे छान ताटामध्ये घेऊन पसरवून घेऊयात। चमच्यानेच पसरवते, म्हणजे छान एकसारखं पसरवून तयार होईल। उलथणं वापरते। या प्रकारे केलं तर छान तयार होतात। 2 ताट तयार झालीत येथे एवढ्या बॅटरमध्ये। आता फोडणीसाठी कडक तेल केलंय। आता त्यामध्ये जिरे, हिंग, मोहरी, तीळ अशी फोडणी दोन्ही ताटावर घालते। एकसारखे असे सरळ रेषा पाडून घ्यायच्या। यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं, फ्रेश खोबरंही वापरू शकता। अप्रतिम चवीच्या तयार होतात। या प्रकारे